मराठा आरक्षण जीआर विरोधी याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी. ओबीसींचं नुकसान होत असल्याचा याचिकेतून आरोप. जीआर कोर्टात टिकणार का याकडे लक्ष. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्या सरकारी साईटवर आहेत. ज्यांची नोंद सापडेल त्यांच्या कुणबी प्रमाणपत्र काढलं पाहिजे, मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य. जालन्याच्या मंठा तालुक्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या ताफ्याला दाखवण्यात आले काळे झेंडे. मराठा आंदोलकांनी सदावर्ते यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे. सदावर्ते यांचा ताफा अडवण्याचाही केला प्रयत्न. जालन्यामध्ये दीपक बोराडेंच्या आमरण उपोषणाला गुणरत्न सदावर्तेंचा पाठिंबा. गुणरत्न सदावर्ते यांनी दीपक बोराडेंची घेतली भेट. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळालंच पाहिजे, सदावर्तेंचं मत. मनोज जरांगे हुकुमशहा आहेत का? जरांगेंच्या आंदोलनापाठीमागे शरद पवार, एकनाथ शिंदेंचा हात. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा आरोप. जरांगे खोटं बोलत असल्याचीही केली टीका. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल. ऑडिओ क्लिपमध्ये हाकेंना पैशांची ऑफर. हाके यांनी ड्रायव्हरचा UPI देताच तरुणानं काढली लाज. बीडच्या माजलगावमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर समता परिषदेच्या वतीनं बैठक पार पडली. 28 सप्टेंबरला मंत्री छगन भुजबळांच्या वतीनं बीडमध्ये महाएल्गार मेळाव्याचं आयोजन. बीडमधील छगन भुजबळ यांच्या बॅनरवरून लक्ष्मण हाकेंना वगळलं. 28 तारखेला ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळांच्या उपस्थितीत महाएल्गार सभा. सभेच्या बॅनरवर हाकेंचा मात्र फोटो नाही. गोंदियामध्ये ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात सकल ओबीसी समाजाचा मोर्चा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा रॅलीमध्ये सहभाग. भंडाऱ्यात विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकल ओबीसी महामोर्चा समन्वय समितीची बैठक. मराठे ओबीसीमध्ये आल्यास तुमच्या हातात काय उरणार, मार्गदर्शन करताना विजय वडेट्टीवार आक्रमक. जालन्यामध्ये रात्री उशिरा डॉक्टरांच्या पथकाकडून धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची वैद्यकीय तपासणी. डॉक्टरांचा बोराडे यांना उपचार घेण्याचा सल्ला. आमदार रोहित पवारांनी फेलोशिप. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी मंत्री चंद्रकांत पाटलांची घेतली भेट. उद्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. फक्त सदिच्छा भेट होती, यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती. नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल अशी आशा बाळगू नका. चंद्रपुरातील भाजपच्या मेळाव्यात बोलताना बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना ठणकावलं. काँग्रेसची सत्याग्रह यात्रा नसून असत्य यात्रा आहे. राहुल गांधी रोज खोटं बोलतात, मग काँग्रेसला सत्याग्रहाचा अधिकार कुठून? भाजपच्या नवनाथ बन यांचा सवाल. खासदार ओमराजे निंबाळकरांनी राणा जगजितसिंह पाटलांना पुन्हा डिवचलं. विमा कंपनीचे एजंट अशी दिली उपाधी. त्र्यंबकेश्वर येथील पार्किंग शुल्क आकारणी बंद करावी. पार्किंग फी शासन देईल. पत्रकारांना मारहाण झाल्यानंतर मंत्री दादा भुसेंच्या सूचना. त्र्यंबकेश्वरमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण प्रकरणी एंट्री फी वसूल करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस. ठेका रद्द करण्याबाबत बजावली कारणे दाखवा नोटीस. माझ्या मतदारसंघामध्ये पत्रकारांवर हल्ला झाल्यानं ही माझी सुद्धा बदनामी. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया. पुढारीचे प्रतिनिधी किरण ताजने यांची रुग्णालयात जाऊन घेतली भेट. सप्तशृंगी गडावर अवैध पार्किंग ठेकेदाराची अरेरावी. त्र्यंबकेश्वर नंतर सप्तशृंगी गडावरही पत्रकारांवर पार्किंग कर्मचाऱ्यांची दादागिरी. अवाजवी पैसे मागत गाड्या रोखल्या. भंडाऱ्यामध्ये नव्या पालकमंत्र्यांचा जनता दरबार. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते जनता दरबार पोर्टलचं उद्घाटन. पहिल्याच दिवशी 216 निवेदनं प्राप्त. भाजपचा जीएसटी बचत महोत्सव आजपासून सुरू होणार. जीएसटी बचत बद्दल भाजप खासदारांनी आपापल्या मतदारसंघात माहिती द्यावी. स्वदेशीवर भर देण्याचा संदेश द्या, हायकमांडचे आदेश. नागपुरात काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा 28 सप्टेंबरपासून. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार नेतृत्व. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावरून वादंग सुरूच. आज सांगलीमध्ये राष्ट्रवादीचा मोर्चा. प्रदेशाध्यक्षांसह राष्ट्रवादीचे खासदार मोर्चात उपस्थित राहणार.
वर्ध्याच्या हिंगणघाट परिसरामध्ये गोपीचंद पडळकरांविरोधात आंदोलन. पडळकरांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन. पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध. सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला केला दुग्धाभिषेक. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा 27 दिवसांपासून संप सुरू. 600हून अधिक शस्त्रक्रिया रखडल्या. संपाविरोधात काँग्रेसच्या वतीनं रुग्णालयाबाहेर आंदोलन. आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. कोल्हापुरात जय्यत तयारी. अंबाबाई मंदिर परिसरात आणि अंबाबाई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाईनं अंबाबाई मंदिर उजळून निघालं. कोल्हापुरात शाही दसरा महोत्सवाचा आज भव्य शुभारंभ प्रसंगी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि गाथा शिवशंभूची ऐतिहासिक महानाट्याचं आयोजन. पालकमंत्री प्रकाश आबिटकर राहणार उपस्थित. अमरावतीचं अंबादेवी आणि एकविरा मातेचं मंदिर नवरात्रीनिमित्त लख प्रकाशात निघालं न्हाऊन. देवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई. 9 दिवसात लाखो भाविक घेणार अंबादेवीचं दर्शन. ठाण्यातील टेंभी नाक्यावरील देवीच्या आगमनाला उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थिती लावणार, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारेही कार्यकर्त्यांसह दाखल होणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजपासून नवरात्रोत्सवाची सुरुवात. जिल्ह्यात 171 ठिकाणी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना. विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांबरोबरच गरबा नृत्याचं आयोजन. नाशिकच्या सप्तशृंग गडावर होणार शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज. सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या सूचना. नाशिकच्या चांदवड येथे रेणुका मातेच्या मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सव यात्रेची तयारी पूर्ण. आजपासून यात्रेला होणार सुरुवात. नवरात्रोत्सवात दररोज 40 ते 50 हजार भाविक सहभागी. एशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला पुन्हा धूळ चारली. पाकवर सलग दुसरा विजय. पाकला हरवण्याची आणखी एक संधी मिळणार का, याकडे लक्ष. भारतानं पाकचा पराभव केल्यानंतर नागपूरमध्ये क्रिकेट रसिकांचा जल्लोष. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 मधील सामन्यात पाकिस्तानवर भारताचा दणदणीत विजय. एशिया कपमधील भारत पाक सामन्यात पाकच्या साहिबजदा फरहानचं अर्धशतकानंतर वादग्रस्त सेलिब्रेशन. बॅट बंदुकीप्रमाणे पकडत फरहाननं केलं सेलिब्रेशन. नूतनीकरण केलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याचं आज उद्घाटन होणार. कार्यक्रमासाठी राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, आशिष शेलार आणि एमसीए पदाधिकारी उपस्थित राहणार. नागपूरमध्ये नवरात्री व धम्मचक्र दिनाचं औचित्य साधून महापालिकेने 110 बसेस खास केल्या आरक्षित. दीक्षाभूमीहून ड्रॅगन पॅलेससह अन्य मार्गावर 90 बसेस. कल्याणशील रोडवरील पलावा पूल पुन्हा चर्चेत. उद्घाटनानंतर सातत्याने खड्डे पडत असल्यानं रस्त्यावर पुन्हा डांबरीकरणाचं काम सुरू. या रस्त्याचे रील, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल. गडचिरोली जिल्ह्यातील स्मार्ट मीटरच्या नावावर कंत्राटदारांकडून ग्रामस्थांकडून पैशांची मागणी. गरज नसलेल्या ग्राहकांना सुद्धा स्मार्ट मीटर सक्तीचं. ग्रामस्थांकडून संताप व्यक्त. बोईसरमधल्या स्थानिक तरुणांनी घातलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं श्राद्ध. मंडळ प्रदूषणकारी कारखान्यांना पाठीशी घालत असल्याचा तरुणांचा आरोप. आज मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून येलो अलर्ट. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. रविवारी ग्रीन अलर्ट असतानाही वातावरणातील बदलांमुळे बरसल्या मुसळधार सरी. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग. 1712 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. कपडे धुण्यासाठी गेलेले नागरिक पाण्यात अडकले. प्रवाहात 30 ते 40 नागरिक अडकले. लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे काटे जवळगा गावात पूर. पुराच्या पाण्यात 2 तरुण गेले वाहून. लातूर जिल्ह्यातील शिरूर, अनंतपाळ शहरासह परिसरात जोरदार पाऊस. घरणी नदी दुथडी भरून, तर सोयाबीन, मूग, उडीद यासह ऊस पिकांचं मोठं नुकसान. सोलापूरच्या बार्शीमध्ये पिकांच्या पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू. गेल्या 10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान. पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांची कसरत. नाशिकमध्ये वणीच्या सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या नागरिकांचा जीवघेणा प्रवास. वाहनांच्या टपावर बसून नागरिकांचा प्रवास. वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी.
कृषी दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन केला बैलपोळा साजरा. बळीराजाच्या सुखासाठी आणि पिकांना चांगला भाव मिळावा यासाठी केली प्रार्थना.